इयत्ता 10वीच्या विद्यार्थी मित्रांनो, मी श्री टी डी जाधव सर आज आपणास द भा धामनस्कर यांच्या वस्तू या कवितेविषयी मार्गदर्शन करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, द भा धामनस्कर अर्थात दत्तात्रय भास्करराव धामनस्कर हे मराठीतील प्रसिद्ध कवी आहेत. भावोत्कटता, चिंतनशीलता व प्रांजळपणा यामुळं द भा धामनस्कर यांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करतात. आजकाल सामाजिक तणाव खूप आहे आणि या सामाजिक तणावामुळं आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. त्यांची कविता 1980 साली प्रथम कविता दशकाची या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकांच्या परिचयाची झाली. प्राक्तनाचे संदर्भ व बरेच काही उगवून आलेले हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता मुक्त छंद या प्रकारातील आहे. कोणत्याही निर्जीव वस्तूंशी आपल्या भावना जोडल्या गेल्या की ती वस्तू अनमोल ठरते. वस्तू कशा असतात तर माणसाला दीर्घकाळ साथ देतात. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट असं नातं तयार होतं. त्यामुळंच अनेक थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढं संग्रहालयात जतन केल्या जातात. विद्यार्थी मित्रांनो, आपण सहलीच्या निमित्तानं, भेटीच्या निमित्तानं आपण फिरतो, अनेक वस्तू संग्रहालय पाहतो. अशा वेळेला या संग्रहालयामध्ये जुन्या जुन्या फार वस्तू आपणाला पाहावयास मिळतात. जुन्या मोठमोठ्या व्यक्तींनी वापरलेल्या वस्तू या संग्रहालयात वापरलेल्या ज्या त्यांच्या वस्तू असतात त्या ठेवलेल्या असतात. त्या वस्तू तिथं ठेवण्यामागचं कारणच हे असतं की त्या वस्तूंनाही भावना त्यामुळं निर्माण होतात. त्या भावना आपल्यापर्यंत त्यांना पाहिल्यानंतर लक्षात येतात. मग अशी वस्तू संग्रहालय आपल्या अवतीभोवती असतात. कराडमध्ये तर कराडचे थोर सुपुत्र आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय यशवंतरावजी चव्हाण साहेब भारताचे उपपंतप्रधान होते. त्यांनी अनेक पदं भूषवली. त्यांनी वापरलेल्या वस्तू आज कराडमध्ये स्वर्गीय सौ वेणुताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्टमध्ये आहेत. त्यांच्या वापरातील त्यांना मिळालेल्या भेटी तिथं एकत्रित आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये सातारा, औंध इथंसुद्धा वस्तू संग्रहालय आहे. त्या काळातील राजांनी वापरलेल्या वस्तू, चित्र तिथं पाहावयास मिळतात. औंधला तर आपण आता मोबाईलच्या सहाय्यानं सुद्धा आपण फोटोग्राफी वगैरे करू शकतो, परंतु तिथं त्या काळातील जुन्या काळातील कॅमेरा बघावयास मिळतो. अशा कितीतरी वस्तू आहेत. एक उदाहरण म्हणून तुम्हाला या ठिकाणी कॅमेराचं सांगितलं. तिथं तो कॅमेरा बघितला की आपल्या लक्षात येईल की त्यावेळेचा कॅमेरा अजून ठेवलेला आहे. वस्तू निर्जीव असल्या तरी त्यांना एक महत्त्व प्राप्त झालेलं असतं. त्या दृष्टीनं या वस्तूंना भावना असतात हे समजून आपण आपल्या वापरातल्या वस्तू वापरल्या पाहिजेत. त्या वस्तूंशी निगडीत असणारा स्नेह जपायला पाहिजे आणि हीच भावना या कवितेमधून, वस्तू या कवितेमधून द भा धामनस्कर यांनी त्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ही जी काही वस्तू ही कविता आहे, ही वस्तू कविता सुरुवातीला मी त्याचं प्रकट वाचन करतो, तुम्ही ऐका आणि मग त्याचा आपण भावार्थ आशय समजून घेऊया. वस्तूंना जीव नसेल ही कदाचित, वस्तूंना जीव नसेल ही कदाचित,
पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मांडलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, वस्तूंनाही आवड असते स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन, वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन, त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये आपणाला काही इथं चित्रसुद्धा दिलेले आहेत. टेबल आहे, टेबलावर काही पुस्तकांसारख्या तिथं तुम्हाला पुस्तकं दिसतात. त्या ठिकाणी तुम्हाला खाली काही वस्तू दिसतील, भांडी दिसतील. एक पेटी आहे, त्याचबरोबर टेबलावर ती पेटी ठेवलेली आहे, नक्षीदार आहे, खाली अडकित्त आहे, पलीकडं भांडं आहे मोठं. आणि ह्या वस्तू पुसताना आपणाला ही चित्रातली व्यक्ती दिसते आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक कवींचं मत, कवींच्या भावना वस्तूंविषयीच्या या ठिकाणी इथं त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्या वस्तूंप्रती आपण स्नेह जपला पाहिजे. आता या कवितेमधून कवी काय म्हणत आहेत तर, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. बरोबर आहे, वस्तू या निर्जीव असतात. आपण सजीव आणि निर्जीव याचा जर विचार केला तर सजीव कोणाला म्हणतो की ज्यांना जीव आहे, हलतात, चालतात, बोलतात, ते सजीव. आता सजीव म्हणजे हलतात, बोलतात, चालतात. आता वनस्पतीसुद्धा सजीव असतात, पण त्या उगवल्यानंतर त्या आपल्या पानांच्या फांद्या त्यांच्यासुद्धा हलतात, हिरव्यागार दिसतात त्या वनस्पती, फळं देतात आपणाला, धान्य देतात, ते सजीव असतात. आता या ठिकाणी निर्जीव म्हटलं की आपल्या लक्षात येतं की निर्जीव म्हणजे काय तर ज्याला जीव नसतो, स्थितिशील असतात. आता एखादा दगड पडला की त्याच ठिकाणी पडून राहतो, तो निर्जीव आहे. एखादी वस्तू निर्जीव आहे, जीव नाही त्याच्यात. परंतु वस्तूंना जरी असा जीव नसला तरीसुद्धा त्या हाताळताना त्या ठिकाणी आपण कसं वागलं पाहिजे तर जीव नसल्यासारखं त्यांना वागवायचं नाही. निर्जीव समजून आपण त्या ठिकाणी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही, त्यांना तसं वागवायचं नाही. दुसरं, वस्तूंना आता निर्जीव म्हटल्यानंतर त्यांना मन असेल का? नाही. जरी वस्तूंना मन नसलं तरीसुद्धा इथं कवींनी असं सांगितलेलं आहे की मन नाही, परंतु त्या वस्तूला मन आहे असं समजून आपण वागलो तर वस्तू प्रचंड
सुखावतात. प्रचंड वस्तूंना आनंद होतो. वस्तू माणसासारख्या संवेदनशील असतात. संवेदनशीलता आपण लक्षात घ्यायची. निर्जीव वस्तूबाबत आपण त्यांच्याशी जर मन असल्यासारखं वागलो तर त्या प्रचंड सुखावतात. आता वस्तू निर्जीव असतात, आपण त्या वापरतो. निर्जीव असतात, परंतु काय होतं, आपण वापरल्यामुळं आपल्या भावभावना त्या वस्तूमध्ये गुंततात आणि त्या इतक्या गुंतल्या जातात की आपल्याला त्या वस्तू प्रिय होतात. तर वस्तूंना जीव असल्यासारखं आपण त्यांच्याशी वागलो, मन त्यांना आहे असं समजून त्यांच्याशी वागलो तर वस्तूंना, विद्यार्थी मित्रांनो, खूप आनंद होतो. दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या वापरातल्या वस्तू खूप ओळखीच्या वाटतात आणि आपणाला त्या वस्तूंशिवाय आपली काही काही कामंसुद्धा होत नाहीत. म्हणून रोजच्या वापरातल्या आहेत म्हणून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. तर त्या आपल्या वापरातल्या आहेत, आपण त्यांच्या जवळ आहे आणि म्हणून कवींनी या ठिकाणी निर्जीव वस्तूंना मानवी भावना असतात असं समजून सहृदयतेने त्यांना समजून घ्यायला हवं आणि त्यांच्याशी आपण वागलं पाहिजे. कसं वस्तूंशी वागावं हे कवी या ठिकाणी सांगतायत. आता वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या. निखालस म्हणजे अगदी बरोबर आहे की त्या वस्तू आहेत, आपण आणलेल्या असतात आणि आपण आणलेल्या आहेत म्हणून त्याचा आपण वापर करतो. त्या वस्तू आपल्या सेवेत रमत असतात, जणू त्या आपल्या चाकरच असतात. तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना, असं इथं कवी म्हणतात. बरोबरीचा मान दिला पाहिजे त्यांना, समान दर्जा दिला पाहिजे. बरोबरीच्या स्नेहभावनेनं त्यांच्याशी आपण वागलं पाहिजे. चित्रातल्या या ज्या वस्तू आपण पाहतोय की सहृदयतेनं या ठिकाणी त्या वस्तूंशी आपला व्यवहार झाला पाहिजे, वागलं पाहिजे आपण त्यांच्याशी. इथं कवींना असं म्हणायचं आहे की त्या वस्तू आहेत, विकत आणलेल्या आहेत, आपल्या वापरातल्या आहेत म्हणून त्यांना आपण किंमतच द्यायची नाही असं नाही. एखादा रेडिओ असतो, रेडिओ आपण लावतो, निर्जीव आहे परंतु त्यातून आपल्याला बरीचशी माहिती मिळते, मनोरंजन होतं, खूप माहिती मिळते, व्यवहार ज्ञान मिळतं. म्हणून त्या रेडिओबद्दल आपली एक भावना निर्माण झालेली असते आणि याच भावना वस्तूमध्ये उतरलेल्या असतात. आणि म्हणून इथं कवींना म्हणायचं आहे की जरी त्या वस्तू सेवक म्हणून, आपली चाकर म्हणून जरी आपल्याला मदत करत असतील, आपण त्यांना वापरत असू, तरीसुद्धा त्यांना बरोबरीचाच सन्मान दिला पाहिजे. पुढं कवी असं म्हणतात, वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मांडलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. निष्कासित म्हणजे आपल्याला माहीत आहे की जागेवरून हलवणं, निष्कासित करणं म्हणजे जागेवरनं हलवणं. तसं त्याचा अर्थ पदच्युत करणं असाच देखील आहे की जागेवरनं हलवणं. हमी देणे याचा अर्थ त्या ठिकाणी आश्वासन त्या वस्तूंना आपण दिलं पाहिजे. काय दिलं पाहिजे की जरी त्या सेवक असल्या तरीसुद्धा बरोबरीचा मान दिला पाहिजे. आता वस्तू आहेत म्हणल्यानंतर आपल्याला आपण त्यांचा वापर करतो म्हणून त्यांना बाजूच्या खोलीत ठेवायचं असं काही नाही. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली अशी काही लागत नाही. ते आपल्याजवळ राहू इच्छितात आणि त्यांना जिथं ठेवलेलं असतं आपल्या मांडलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची त्या वस्तूंना हमी द्यायची आपण. बरं ठीक आहे, निर्जीव वस्तू आहेत त्या आपण हलवल्या, दुसरीकडे ठेवल्या तरी काय वस्तू काय आपल्याला म्हणू शकणार नाही की मला काही उचललं. परंतु आपल्याला माहिती आहे की आपले बाबा एक समजा आपल्या घरामध्ये एक विशिष्ट आपण एखाद्या ठिकाणी बसतो, त्या ठिकाणी बसतो, अभ्यास करतो आणि त्या ठिकाणाहून जर आपणाला घरातल्यानी कोणी उठवलंच अभ्यास करताना तर आपण रागानं म्हणतो का नाही माझी जागा आहे,
मी इथं अभ्यास करत बसतो. तुम्ही काय म्हणू शकता, तर तुम्ही त्या भावना व्यक्त करू शकता, परंतु वस्तूला तसं नाही. वस्तूंना सुद्धा भावना आहे, मन आहे, जीव आहे. आपण जर असं मांडलं तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की त्यांना त्यांच्या जागेवरून निष्कासित करून द्यायचं नाही, तशी हमी द्यायची त्यांना, म्हणजे त्या जागेवरून त्यांना हलवायचं नाही, आश्वासन द्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपण वस्तूंशी आपला व्यवहार असला पाहिजे, वागलं पाहिजे. म्हणजे आता आपल्या घरामध्ये जिथं टी व्ही असतो त्या टी व्हीच्या ठिकाणी काही वस्तू ठेवलेल्या असतात. त्या वस्तू आल्या गेलेल्यांचं लक्ष आकर्षित करत असतात. कधी आपणाला त्या उपयोगी पडत असतात, आपण त्या ठिकाणी ठेवत असतो शोपीस म्हणून. जरी ते शोपीस असले तर त्यांची जागा तिथंच आहे ना, तिथं आपण हलवून चालणार नाही. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. ठीक आहे, मला आता एक उदाहरण म्हणून आपण बघूया की मला माझ्या वडिलांनी एखादी वस्तू आणून दिलेली आहे, एखादं पुस्तक आणून दिलेलं आहे. आता अनेक पुस्तकं गोष्टींची असतात. आता हल्ली काय होतं आहे की पुस्तकं वाचली पाहिजेत मुलांनो, चांगली चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत. चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या लेखकांची पुस्तकं किंवा थोर व्यक्ती असतात, जीवनामध्ये यशस्वी होतात, वेगवेगळ्या अधिकार पदावर असतात, परिस्थितीतून पुढे जातात, त्यांनी आपले अनुभव लिहिलेले असतात, त्यांचे चरित्र असतात, त्यांचे स्वतःचे अनुभव असतात, त्यांनी पुस्तकात लिहिलेले असतात. आता उदाहरणार्थ माननीय विश्वास नांगरे पाटील त्यांनी मन में है विश्वास हे एक पुस्तक लिहिलेलं आहे, आणि ते पुस्तक तुमच्या वडिलांनी आणून दिलं आणि तुम्हाला ते वाचायला सांगितलं. आणि की त्या पुस्तकामध्ये खूप अशा पद्धतीचे प्रेरणादायी विचार आहेत, अनुभव आहेत की त्यामुळे तुम्हीसुद्धा बदलू शकता. मग असं पुस्तक जर आणून ठेवलं आणि ते वाचलं आणि वाचल्यानंतर टेबलवर एका किंवा अडगळीत कुठंतरी जरा थोडंसं गेलं तर त्या पुस्तकावर धूळ साचेल. मग ही धूळ झटकण्याची आपली जबाबदारी आहे. त्या वस्तूंना स्वच्छ राहण्याची आवड असते, त्यांना कुठेही त्या ठिकाणी उचलून दुसरीवर ठेवायचं नाही. आपल्या हातांना आपण लक्षात ठेवलं पाहिजे, आपले हात उचलले पाहिजेत, कपडा घेतला पाहिजे, त्या पुस्तकावरची धूळ झटकली पाहिजे. आणि म्हणून इथं कवी असं म्हणतात की वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्या पुढे जाऊन, त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. वस्तूंना आपण जपलं पाहिजे. एखादं खेळणं असेल, आपल्या लहानपणी घेतलेलं असेल, परंतु ते आपल्या आवडीचं असतं, ते खेळणं आपण जपून ठेवलं पाहिजे. आपल्या घरातल्या मोठ्या व्यक्तींची एखादी गोष्ट आपण जपून ठेवली पाहिजे. त्या वस्तूंवर इतका आपला लळा असला पाहिजे, जपलं पाहिजे, लाडावलं पाहिजे. इथं कवी असं म्हणतात, जपायचंच नाही तर त्याच्यापुढं लाडावलंही पाहिजे, कारण त्याच वस्तू जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आता इथं या अनुषंगानं थोडेसं मला एक आठवण झाली एका कवितेची. पैठणी त्या कवितेचं नाव होतं, पाठीमागच्या अभ्यासक्रमामध्ये होते. ही कविता कवयित्री शांता शेळके यांची ही कविता होती. ती मी फक्त वाचून दाखवतो. मग त्या कवितेमधून कवयित्री शांता शेळके यांना ही पैठणी म्हणजे आजीची पैठणी होती, ती एका कपाटात होती. त्या कपाटातली ती पैठणी बघितल्यानंतर कवयित्री शांता शेळके यांच्या मनामध्ये किती विचार निर्माण झाले बघा. आणि मग एखादी वस्तू आपण जपली, त्याच्यावर आपण प्रेम केलं, लाड केले, चांगली ठेवली, तर तीच वस्तू आपला स्नेह हा नंतरच्या काळात देखील जिवंत ठेवत असतात. म्हणजे आता कवयित्री शांता शेळके यांच्या आजी म्हणजे त्यांचा काळ वगैरे बघा. मी कविता वाचून दाखवतो, तुम्ही पहा. फडताळात एक गाठोडे आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे, कुंच्या, टोपडी, शेले, शाली, त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर,
जरी चौकडी रंग तिचा सुंदर धानी. माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती. पडली होती साऱ्यांच्या पाया, हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्म वास, ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास. धूप कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण. पैठणीने या जपले एक तन एक मन. खस हिन्यात माखली बोटे, पैठणीला केव्हा पुसली. शेवंतीची चमेलीची आरास पदराआडून हसली. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून. मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून. आजी भेटते मला जवळून. मधली वर्षे गळून पडतात, मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा. पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझे कुशल सांगा, आजीला माझे कुशल सांगा. विद्यार्थी मित्रांनो, आता कवयित्री शांता शेळके यांनी या पैठणी या कवितेमधून ज्या काय आपल्या भावभावना मांडलेल्या आहेत. आता आजीच्या लग्नाच्या वेळेला कवयित्री असतील का? नाही. परंतु आजीनं ती पैठणी आता एकमेकांच्या गप्पा टप्पातून किंवा आजीचा प्रत्यक्ष सहवास कधी कधी लाभतो आणि मग अशा बोलण्यातून चालण्यातून मग कधी कधी असे अनेक प्रसंग आठवतात, सांगितले असतात. पण आजी गेल्यानंतरसुद्धा फडताळामध्ये कपाटामध्ये अनेक कपडे असतात, त्याच्या तळाशी ही जी पैठणी दिसली आणि त्या पैठणी दिसल्यानंतर कवयित्री शांता शेळके यांच्या मनामध्ये ज्या भावना आल्या की ती पैठणी ज्या वेळेला मला उराशी कवटाळते त्यावेळेला मला आजी भेटते. स्पर्श, कोमल मुलायम आजीचा स्पर्श मला जाणवतो. म्हणजे हा काळ जरी लोटला तरी वस्तूंना आपण जपलं तरीसुद्धा त्या वस्तू आपल्याला नंतरच्या काळात हा स्नेह अशा पद्धतीनं जपला जातो. आणि म्हणून त्या दृष्टीनं ही कविता मला सांगावीशी वाटली. तर अशा वस्तू आपणही जपल्या पाहिजे, त्यांच्याशी आपण स्नेह जपला पाहिजे, तर तो स्नेह पुढच्या काळातही टिकत असतो. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. आता निरोप देणे म्हणजे सोडणे, शाबूत ठेवणे म्हणजे जपून शिल्लक ठेवणे. आयुष्य संपले म्हणजे मरण येणे. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. आपण आपल्या वापरासाठी आणलेली एखादी वस्तू असेल त्याच्याशी आपला स्नेह जपतो, स्नेह आपण जपतो त्यांच्याशी, नाही असं नाही. परंतु निर्जीव वस्तू आहे म्हणून आता ती काय असते की काळानुसार या वस्तूंचं सुद्धा एक विशिष्ट काळ असतो की त्या विशिष्ट काळानंतर त्या वस्तूसुद्धा सेवा देऊ शकत नाहीत. आता इथं उदाहरणार्थ आपल्याला चित्रामध्ये दिसतात एक पेटी आहे आणि पेटी या ठिकाणी आपण पुसून वगैरे ठेवतो, परंतु काळ बदलतो त्याप्रमाणे वापरातल्या वस्तू बदलतात आणि मग नवीन नवीन वस्तू येतात आपल्या घरात. मग अशी एखादी वस्तू असते की ती वापरून त्या आपल्याला जवळची झालेली असते. मग अशी वस्तू तिचं काम संपलं, आयुष्य संपलं म्हणजे मरण येणे. पण आता आयुष्य सजीव आता पण आपण माणूस म्हणून विचार केला तर माणसाचं आयुष्य संपलं की काय त्याचं अगदी आपल्या हिंदू संस्कृतीनुसार दहन करणं असेल, दफन करणं असेल वगैरे ते कृतज्ञतापूर्वक कुटुंबातली मंडळी करत असतात. मग अशा पद्धतीनं वस्तूंचं आयुष्य देखील संपलं की आपण त्या वस्तू वापरत असताना त्यांची जागा असताना मग त्या ठिकाणाहून त्यांना उचललं जातं. आणि दुसरीकडं त्या ठिकाणी कधी कधी काय होतं की या वस्तूंनी आपली सेवा देण्याचं बंद केलं, त्यांचं अवधी संपला किंवा त्या नादुरुस्त झाल्या किंवा त्या मोडीस आल्या, मोडकळीस आल्या की आपण काय करतो त्यांना टाकून देतो वगैरे असं तसं. परंतु आजवर आपल्या हक्काच्या घरात त्या जिथं राहत असतात तिथून आपण लगेच त्यांना फेकून देतो वगैरे,
बरीचशी मंडळी असं करतात, चला वापरात नाही ना द्या टाकून, असं न करता कृतज्ञतापूर्ण, जसं आपण आपल्या जीवाभावाच्या माणसांना ज्या पद्धतीनं कृतज्ञतापूर्ण निरोप देत असतो त्या पद्धतीनं या वस्तूंना देखील एक त्यांचा हक्क आहे. तो हक्क कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क आपण शाबूत ठेवला पाहिजे. म्हणजे वस्तूंना जरी त्या आपल्या उपयोगात आल्या नाही तरीसुद्धा आपण त्यांना कृतज्ञतापूर्ण निरोप दिला पाहिजे. कसंही टाकून न देता. आता मगाशी मी पैठणी या कवितेतून कवयित्री शांता शेळके यांच्या भावभावना सांगितल्या तुम्हाला थोडक्यात. त्या पद्धतीनं आपल्या दैनंदिन जीवनातल्या आपल्या आयुष्यातील ह्या वापरलेल्या आपण वस्तू त्यासुद्धा आपण जपून ठेवल्या पाहिजेत. वस्तूंचा निरोपाचा हक्क आपण त्यांचा शाबूत ठेवला पाहिजे. आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्या वापरात असणाऱ्या वस्तू, आपण आता ही कविता आज आपण शिकलो. आज आपण एक लक्षात ठेवायचं की आपल्या वापरातल्या वस्तू आपण जपून ठेवल्या पाहिजेत, की जेणेकरून त्यांच्याविषयीचा स्नेह पुढील काळातसुद्धा टिकून राहील. अशा पद्धतीनं आपण राहिलं पाहिजे. अशा पद्धतीनं या वस्तू या कवितेमधून वस्तूंना भावना असतात हे समजून आपण वस्तू वापरल्या पाहिजेत. वस्तूंशी निगडीत आपण स्नेह जपला पाहिजे. या भावना दत्तात्रय भास्करराव धामनसकर यांनी या कवितेमधून व्यक्त केलेल्या आहेत. ते आपल्या लक्षात आलेले असतील. कवितेखालील जे काही कृतीप्रश्न आहेत ते सोडवा. पुढच्या पानावर एक संवाद तुम्हाला तयार करायला सांगितलेला आहे. कंदील व विजेरी बॅटरी, विजेरी म्हणजे बॅटरी, यांच्यातल्या संवादाची कल्पना करून तुम्हाला संवाद लेखन करायला सांगितलेलं आहे. छानपैकी तुम्ही संवाद लेखन करा. या ठिकाणी ही कविता संपलेली आहे. धन्यवाद.